प्रतिसाद चांगलीच मिळाले आणि माझे 102 सबस्क्रायबर झाले आहेत। तुम्ही मला दांडगी साथ दिली आहे, त्यासाठी धन्यवाद। अशीच साथ राहू दे। आज आमच्या तालुक्यातील वैजनाथ मंदिरावर मी व्हिडिओ बनवणार आहे। चंदगड तालुक्यातील पूर्वीच्या काळातले मंदिर आहे, एकदम जुनं। चला तर आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, हे एकदम पूर्वीच्या काळातलं वैजनाथ मंदिराचं कुंड आहे। मंदिराचं एकदम भारी असं पूर्वीच्या लोकांनी काय केलेलं आहे। काही कारणामुळे पाणी आटलेलं आहे। इथे आधी मंदिरात यायच्या आधी इथे हातपाय धुवावे लागतात। आम्ही धुतलेले आहेत। आता आम्ही मंदिराकडे वळतोय। बघू शकता कसं डोंगरात केलेलं मंदिर। आता मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवतो। हे बघा मंदिर। बघू शकता मित्रांनो कसं डोंगरात केलेलं आहे पूर्वीच्या लोकांनी काम।
आताच्या लोकांना हे काम जमणार पण नाही. ही आहे स्टार्टिंगची मंदिराची कमान. बघू शकता कसं एकदम पूर्वीच्या काळातले मंदिर आहे ते मित्रांनो. तसं ऐतिहासिक मंदिर आहे ते. खूप सारे लोक दर्शन घ्यायला येतात. बघू शकता हे पण एक मंदिराचं इथे पायथ्याशी कुंड आहे पाण्याचं. ह्या कुंडामध्ये असं जाऊन दर्शन घेतलं पाहिजे, हातपाय धुतले पाहिजे असे मस्तपैकी. त्याच्यात मासे पण आहे. लोकांनी कसं घाण केलं बघा परिसर. लोक सांगून पण ऐकत नाही. एवढं चांगलं कुंभ आहे, नुसतं काय पण टाकून सगळं घाण करून ठेवलं. परिसर असा दूषित करायचा तर लोकांकडून शिकून जायचं. हे ह्याला काय म्हणतात बघू मंदिर जुनं आहे. आता त्याच्या बाजूला लग्न कार्य करण्यासाठी सभा मंडप बांधतायत नवीन. ते पण काहीतरी आहे एक पॉट. दिवा लावतात त्याच्यावर. दिवा मंदिराचा. दीपस्तंभ असं म्हणतात त्याला. नवीन मंदिराचं पण काम चालू आहे सभा मंडपचं. तिथे बाजूला मारुतीचं मंदिर पण आहे जुन्या काळात. हे बघा मित्रांनो, दीपस्तंभ म्हणतात ह्याला. पूर्वीच्या काळातील दीपस्तंभ आहे. त्याच्या अवतीभोवती सगळे दिवे लावतात. हे बघा मित्रांनो, देवाच्या मागचा परिसर हा. कसं एकदम कोरीव काम केलं बघा देवाच्या. एकदम बरोबर डोंगराच्या मधोमध केलं हे मंदिर पूर्वीच्या लोकांनी. आताच्या लोकांकडून एवढं काम होणार नाही. बघू शकता तुम्ही हा परिसर पूर्ण. ही अशी त्या साईडला हे इथून कर्नाटक चालू होतं. ही साईड चंदगड भागातली येते. हे सगळं त्या साईडचं कर्नाटक आहे आणि हा इकडून आमचा भाग आहे. असा जे मगाशी बोललो होतं ना, नवीन मंदिराचं असं सभा मंडपाचं काम चालू केलं आहे, ते मंदिर असं होणार आहे थोड्या दिवसानंतर. त्याचं आता काम चालू आहे. एकदम जगात भारी निसर्ग म्हणजे इकडून दिसता. बघू शकता सगळी शेती, हिरवळ, डोंगर. फक्त नदी नाही आहे इथे, बाकी सगळं आहे. म्हणून म्हणतात आम्हाला चंदगडी. काय ती झाडी, काय ती डोंगर, काय ती शेती, सगळं भारी आहे बघा. आता मी तुम्हाला पूर्ण मंदिराचं एकूण सगळं दाखवतो आम्ही तुम्हाला ह्याच्यात. तुम्ही सगळं बघून घ्या मित्रांनो. आणि मागील व्हिडिओसारखीच प्रतिसाद द्या ह्या व्हिडिओला पण. मंदिराचे काम चालू असल्यामुळे आम्हाला फार का आतून बघता आलं नाही मंदिर. पण नेक्स्ट टाईम आम्ही तुम्हाला चांगलाच एकदम व्यवस्थित करून दाखवू सगळं. आणि हा व्हिडिओ आमचा इथेच संपत आहे. कोल्हापुरी प्रतीक पाटील चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली प्रतिसाद द्या. सपोर्ट करत राहा. बाय बाय.